हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक मी कवर करणार आहे, जो आहे सिस्टीम कॉल. याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. 1.4 डिफरंट सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम कॉल्स, कन्सेप्ट, टाइप्स ऑफ सिस्टीम कॉल्स. ओके, लेट्स मूव टू द. आता मी इथं पहिला फर्स्टली हायलाइटच केले की किती वेळा क्वेश्चन पडला आणि हा क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये पडणारच असा कन्सिडरच करा आणि म्हणूनच प्रिपेअर करा. ओके, सो बिफोर अंडरस्टँडिंग द थेरी ऑफ दिस वी विल अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ सिस्टीम कॉल. ओके, आता डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम कॉल आहेत. आता जेव्हा सिस्टीम कॉलचं इम्प्लिमेंटेशन होतं तेव्हा दोन मोड आहेत, युजर मोड आणि कर्नल मोड. ओके, आता युजर मोडमधनं काय होतं, युजर इंटरॅक्ट करतो आपल्या सिस्टीमबरोबर. आणि युजर मोड आणि कर्नल मोड याच्यामध्ये एक सिस्टीम कॉल इंटरफेस असतो, जो काय करतो ह्यांच्या दोघांमधलं एक ब्रिज ॲज अ ब्रिज म्हणून ॲक्ट करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही युजर आहात, तुम्ही ओपन नावाची एक सिस्टीम कॉल यूज केली आहे. ओके, आता प्रत्येक सिस्टीम कॉलला एक नंबर असाइन केलेला असतो, असोसिएटेड एक नंबर असतो. हां, आणि त्या सिस्टीम कॉलचं जे लिस्ट असते ती कर्नल मोडमध्ये असते. फॉर एक्झाम्पल, आता इथं ओपन सिस्टीम कॉल युजरनं यूज केला आहे. ओके, आता ओपन या सिस्टीम कॉलचा इथं एक लिस्ट आहे आणि त्या लिस्टमध्ये आय प्लेसला ओपन नावाची जी सिस्टीम कॉल आहे ती स्टोअर केलेली आहे. ओके, आता ओपनमध्ये मी एखादी फाईलचं नेम दिलं असेल. ओके, फाईल असेल, इमेज असेल, कुठलं पण आपण डॉक्युमेंटमध्ये समजूया एखादी फाईल आहे. ओके, आता ती ओपन करायची आहे म्हटल्यानंतर युजरकडनं एक रिक्वेस्ट येणार ओपनची. सिस्टीम कॉल इंटरफेस काय करणार, तो त्याच्या लिस्टमध्ये चेक करणार कुठं आहे ती सिस्टीम कॉलची. ओके, देन ओपन इम्प्लिमेंट करण्यासाठी इम्प्लिमेंटेशन ऑफ ओपन सिस्टीम कॉल तो काय करणार, चेक करणार कुठली फाईल ओपन करायची आहे, ती ओपन करणार, त्याचा जो कंटेंट आहे तो रिटर्न करणार सिस्टीम कॉल इंटरफेसला आणि इंटरफेस थ्रू युजर ॲप्लिकेशनला. आणि ह्या प्लेसला तुमचा काय असणार आहे, युजर असणार आहे. ओके, ह्या प्लेसला काय करणार, इथं तुम्ही युजर असणार आहे आणि तुम्हाला रिटर्न मिळणार आहे तुमच्या फाईल्स. ओके, दिस इज समथिंग अबाउट हाऊ सिस्टीम कॉल वर्क्स किंवा इम्प्लिमेंट कसा होतो. ओके, देन मुव्हिंग टू द थेरी. आता व्हॉट इज सिस्टीम कॉल, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. सिस्टीम कॉल्स प्रोव्हाइड्स अन इंटरफेस बिटवीन द प्रोसेस अँड द ऑपरेटिंग सिस्टीम. जो प्रोसेस आहे आणि ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोसेस कुणाची असणार, ऑब्वियसली युजरच्या प्रोसेस असणार आहेत आणि ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ह्याच्यामध्ये जे वर्क करतं त्याला इंटरफेस म्हणतात आणि त्या इंटरफेसला आपण काय म्हणणार आहे, सिस्टीम कॉल म्हणणार आहे. ओके, पर्पज ऑफ सिस्टीम कॉल कसं होतं, बऱ्याच वेळेला युजरचे ज्या रिक्वेस्ट आहेत हाय लेवल प्रोसेसेस असतात. सो त्या ऑपरेटिंग सिस्टीमला अंडरस्टँड करणारी मध्ये एक बॅरियर ग्रेट पाहिजे. सो सिस्टीम कॉल काय करतो, अलाउज युजर लेवल प्रोसेसेस टू रिक्वेस्ट सम सर्व्हिसेस फ्रॉम द ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या रिक्वेस्ट करायची आपल्याला कोण अलाव करतं, तर सिस्टीम कॉल अलाव करतं, विच द प्रोसेस इटसेल्फ इज नॉट अलाउडेड टू डू. ओके, आता अनऑफिशियली कुठल्याही प्रोसेस वर्क होत नाही. युजर जेव्हा रिक्वेस्ट सेंड करेल तेव्हाच ऑपरेटिंग सिस्टीमकडनं त्याला रिस्पॉन्स येईल. ओके, सो द मिनिंग ऑफ दिस सेंटेन्स, जेव्हा युजर रिक्वेस्ट सेंड करेल तेव्हाच त्याला रिस्पॉन्स मिळेल, रिटर्न व्हॅल्यू मिळेल. ओके, सिस्टीम कॉल प्रोव्हाइड्स बेसिक फंक्शनॅलिटी टू युजर टू ऑपरेटिंग सिस्टीम. ज्या बेसिक फंक्शनॅलिटी आहेत ऑपरेटिंग सिस्टीमच्या ते यूज करण्यासाठी सिस्टीम कॉल काय करतो, प्रोव्हाइड करतं, अलाव करतं. ओके, सिस्टीम कॉल इम्प्लिमेंटेशन मी सांगितलं तुम्हाला कसं होतं. ईच सिस्टीम कॉल इज असोसिएटेड विथ पर्टिक्युलर नंबर. प्रत्येक सिस्टीम कॉलला एक पर्टिक्युलर नंबर असाइन केलेला आहे. सिस्टीम कॉल इंटरफेस मेंटेन्स अ टेबल इंडेक्स्ड अकॉर्डिंग टू दिस नंबर्स. आता इथं काय आहे, त्या सिस्टीम कॉल्स आहेत ते इंडेक्स रॅक आहेत, त्यांची एक टेबल आहे किंवा लिस्ट आहे. ओके, देन द सिस्टीम कॉल इंटरफेस invokes intended system call in the operating system kernel
and returns the status of system call and any other return values. ओके, जेव्हा युजरनं ओपन नावाची सिस्टीम कॉल इन्व्होक केली तेव्हा कर्नल मोडमध्ये जो टेबल आहे त्याच्यामध्ये ओपन नावाची जी सिस्टीम कॉल आहे ती सर्च होते, त्याचं टास्क सर्च होतो, त्याची जी व्हॅल्यू आहे एनी रिटर्न व्हॅल्यू असेल ती रिटर्न केली जाते. ओके, मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स. देन द कॉलर नीड्स टू नो नथिंग अबाउट हाऊ द सिस्टीम कॉल इज इम्प्लिमेंटेड. कॉलर म्हणजे कोण, तर तुम्ही. युजरला कशाचीही फरक पडत नाही. नीड्स टू नो नथिंग अबाउट हाऊ द सिस्टीम कॉल इज इम्प्लिमेंटेड. तुमच्यासारख्या युजर्सना सिस्टीम कॉल कसा इम्प्लिमेंट होतो हे जाणून घेण्याची काही गरज नसते. जस्ट नीड टू ओबे द API अँड अंडरस्टँड वॉट OS ऑपरेटिंग सिस्टीम विल डू ॲज अ रिझल्ट कॉल. ओके, जेव्हा तुम्ही सिस्टीम कॉल देता तेव्हा त्याला म्हणजे तुम्ही युजर्सना काही गरज नसते की व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड द सिस्टीम कॉल. तर युजरला काय करायचं आहे, फक्त जे इंटरफेसवरती जे आपले API आहे, जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करायचे आहेत आणि अंडरस्टँड करायचं आहे ॲज अ रिटर्न व्हॅल्यूमध्ये तुम्हाला काय मिळाले. ओके, देन मोस्ट डिटेल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम इंटरफेस आर हिडन फ्रॉम द प्रोग्रॅमर्स बाय API. आता जे ऑपरेटिंग सिस्टीमची इंटरफेसचे जे मोस्ट डिटेल्स आहेत जे इनसाइड द कर्नल मोडमध्ये आहेत ते सगळे हाईड केलेले आहेत युजरपासून. बिकॉज कॉम्प्लेक्सिटी जर युजरला दिसायला लागली तर युजर तो यूज करणार नाही ऑपरेटिंग सिस्टीम. सो प्रोग्रामर काय करतात, ही सगळी कॉम्प्लेक्सिटी आहे ती हाईड करतात. ओके, इट इज मॅनेज्ड बाय रन टाईप सपोर्ट सिस्टीम. ओके, सपोर्ट लायब्ररी. ओके, हे सगळं हाईड करायचं आणि मॅनेज करायचं काम कोण करतं, रन टाईप सपोर्ट लायब्ररी. ओके, देन आपल्याकडे 2 सिस्टीम कॉल्स आहेत ती मोस्टली फ्रिक्वेंटली आस्क केलेल्या आहेत, ओपन आणि क्लोज. ओपन सिस्टीम कॉल इज बेसिकली फॉर ओपनिंग द फाईल. नावातच आहे ओपन काय करायचं आहे, फाईल करायचं आहे. ओके, सिस्टीम कॉल इज ओपन सिस्टीम कॉल इज यूज्ड बाय द प्रोग्राम्स फॉर इनिशियलायझिंग अँड ॲक्सेस टू द फाईल. फाईलचा ॲक्सेस इनिशियलाइज स्टार्ट करण्यासाठी आपण काय करतो, ओपन सिस्टीम कॉल यूज करतो. ओके, देन क्लोज सिस्टीम कॉल इज यूज्ड टू क्लोज द फाईल दॅट इज रिसेंटली ओपन. आता जी आपण ही फाईल ओपन केली आहे ती क्लोज करण्यासाठी आपण काय करतो, क्लोज सिस्टीम कॉल यूज करतो. ओके, देन इट बेसिकली रिमूव्स ऑल रिसोर्सेस अलोकेटेड टू द फाईल दॅट इज क्लोज्ड. आता एखादी फाईल आपण ओपन केल्या त्याला जर काही रिसोर्सेस अटॅच्ड असतील, अलोकेट केले असतील तर ते रिमूव्ह करतं आणि देन मग ती फाईल क्लोज करतं. ओके, हे झालं ओपन आणि क्लोज सिस्टीम कॉल. हे पण एक मार्काला विचारतात. बऱ्याचदा क्वेश्चन कसा विचारला इथं दाखवते मी तुम्हाला. व्हॉट इज सिस्टीम कॉल विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम एक्सप्लेन ओपन सिस्टीम कॉल. आता तुम्हाला इथं व्हॉट इज सिस्टीम कॉल लिहायचं आहे, पर्पज सिस्टीम कॉल इम्प्लिमेंटेशन ही डायग्रॅम काढायची आणि फक्त ओपन एक्सप्लेन करायचं. काही वेळेला क्लोज विचारले, असं म्हणजे मोस्टली काय वेगळे विचारलेले नाही आहे. देन स्टेट एनी 4 टाईप्स ऑफ सिस्टीम कॉल्स प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग सिस्टीम. आता हा क्वेश्चन तर बघा किती वेळा विचारला आहे. सिमिलरली हा म्हणजे लिस्ट एनी 4 सिस्टीम कॉल्स फॉर डिव्हाइस मॅनेजमेंट अँड कम्युनिकेशन. आता सिस्टीम कॉल्स बऱ्याच प्रोसेसेससाठी यूज केला जातो. तर फर्स्ट कशासाठी केला जातो, प्रोसेस कंट्रोलसाठी, फाईल मॅनेजमेंट, देन डिव्हाइस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन मेंटेनन्स, कम्युनिकेशन आणि मेमरी मॅनेजमेंट रिलेटेड सिस्टीम कॉल्स. असे 5 टाईपचे आपल्याकडे 5-6 टाईपचे सिस्टीम कॉल्स आहेत. बट मोस्टली कसं विचारलं आहे, आता इथं नॉर्मली तुम्हाला कुठलाही स्पेसिफिक केलं नाही, कशाशी रिलेटेड लिहायचं आहे. सो तुम्ही इथं कुठले पण तुमच्या जे तुम्हाला पार्ट आहे ते लिहू शकता. बट जर क्वेश्चन असा विचारला डिव्हाइस मॅनेजमेंट रिलेटेड किंवा कम्युनिकेशन रिलेटेड सिस्टीम कॉल लिहा तर तुम्हाला ते स्पेसिफिक लिहावे लागणार. सो मी प्रत्येक टाईपमधले 4-4, 5-5 असे जे सोपे आहेत ते लिस्ट आउट केलेत. हे डिरेक्टली तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. म्हणजे सिस्टीम कॉल रिलेटेड टू प्रोसेस कंट्रोल, एंड, अबॉर्ट, लोड, एक्झिक्यूट, क्रिएट प्रोसेस, टर्मिनेट प्रोसेस, रेडी प्रोसेस, डिस्पॅच प्रोसेस, सस्पेंड, रिझ्यूम, गेट प्रोसेस ॲट्रिब्यूट, सेट प्रोसेस ॲट्रिब्यूट. आता मोस्टली हा जो गेट प्रोसेस ॲट्रिब्यूट, सेट प्रोसेस ॲट्रिब्यूट आहे ना, तो मोस्टली इथं 3-4 वेळेला आला आहे. म्हणजे फाईल मॅनेजमेंटसाठी आला आहे, डिव्हाइस मॅनेजमेंटसाठी पण यूज केला आहे, देन इथं इन्फॉर्मेशन मेंटेनन्ससाठी पण यूज केला आहे. ओके, सो असं म्हणजे काही आहेत ते
मल्टिपल टाइम्स रिपीट पण झाल्यात. सो ते तुम्ही लॉजिक लावून पाठ करा, म्हणजे हे तुम्हाला लिहायला सोपं जाईल. मोस्टली हा 4 मार्काला क्वेश्चन पडतो नाहीतर वरचा एक्सप्लेनेशन सिस्टीम कॉलचा पडतं. दोन्ही पण इझी आहेत, पण मोस्टली हा इझी आहे जर तुम्ही म्हणजे सिक्वेन्सली आणि लॉजिकली जर पाठ केलं तर. याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे. इन्फॉर्मेशन मेंटेन्स करण्यासाठी कुठले सिस्टीम कॉल करतात, 2 डिव्हाइसमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी कुठले सिस्टीम कॉल यूज केले जातात, क्रिएट अँड डिलीट कनेक्शन. आता क्रिएट करण्यासाठी आणि डिलीट करण्यासाठी हे झाले सिस्टीम कॉल. ट्रान्सफर करण्यासाठी स्टेटस किंवा मेसेज सेंड रिसीव करण्यासाठी. आता हे मेमरी मॅनेजमेंटसाठी SHM गेट, SHM ॲट, SHM डिलीट हे म्हणजे मेमरी रिलेटेड आहे. हे तुम्हाला डिरेक्टली पाठ करायचे आहेत. ओके, दिस इज ऑल अबाउट सिस्टीम कॉल. ओके, थँक्यू सो मच. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.